आज आपण पाहत आहोत की नारायणाचा प्रत्येक खेळ हा आचरणाशी संबंधित आहे। सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो। नारायणाला बालपणीचे 8 मित्र होते आणि सर्वच पहिलवानासारखे मजबूत होते। गिरधर स्वामी त्यांना अष्टज उत्पत्ती असे म्हणत। नारायण 100-200 सूर्यनमस्कार नक्कीच घालत असे। तसेच पोहणे हा नारायणाचा अत्यंत आवडीचा छंद आणि म्हणून अत्यंत लिलया नदीतून नारायण बाहेर पडत। म्हणून पुढे समर्थांचे 2 शिष्य उद्धव आणि कल्याण हे समर्थांच्या संगतीत राहून पुण्यात तरबेज झाले। अहो, नारायण एका दमात पाण्याखालून गोदावरी पार करत असे। झाडांच्या फांद्यांना लोंबकळणे किंवा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारणे, घरांच्या छपरावर उड्या मारणे, हे सर्व उद्योग नारायण आपल्या सवंगड्यांबरोबर करत असे। नारायण घराघरात जाऊन सर्वांची अदबीने मदत पण करायचा। कुणी भुकेला असेल तर त्याला आपल्या घरातील जेवण घेऊन जायचा। तसेच गावातील मुलांना व्यायामाची शिक्षा सुद्धा द्यायचा। तसे बघायला गेले तर नारायण खोडकर पण तेवढाच प्रेमळ आणि कर्तव्यदक्षही होता। श्री राम जय राम जय जय राम श्री राम अर्थ तिथ देवा। नमस्कार रसिक श्रोतेहो, मी प्रशांत अशोक साठे, हिंदवी स्वराज्य प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत अर्थात टर्ले टीव्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अर्थ तिथे देव या आध्यात्मिक सिरीजद्वारे राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनचरित्रावरती आधारित तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। पंदिरकर सर, तुमचे सुद्धा पुन्हा एकदा नव्याने हार्दिक स्वागत। सर, आम्ही आपल्याकडून नारायणाच्या बाललीला विस्तारित स्वरूपात जाणून घेणार आहोतच, पण त्या व्यतिरिक्त बाळ नारायणाची आणखी कोणते असे छंद होते त्याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला विस्तारित स्वरूपात सांगू शकाल का? रसिक श्रोते हो, श्रीराम। आज आपण पाहत आहोत की नारायणाचा प्रत्येक खेळ हा आचरणाशी संबंधित आहे। सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो। सर, ते तेव्हाही लागू होतं आणि आत्ताही लागू आणि भविष्यातही असेल। नारायणाला बालपणीचे 8 मित्र होते आणि सर्वच पहिलवानासारखे मजबूत होते। गिरधर स्वामी त्यांना अष्टज उत्पत्ती असे म्हणत। नारायण 100-200 सूर्यनमस्कार नक्कीच घालत असे। तसेच पोहणे हा नारायणाचा अत्यंत आवडीचा छंद। अहो, गोदावरीला पूर आला म्हणजे ही मुले पुराच्या पाण्यात बिनधास्तपणे उड्या मारत आणि त्यात नारायण नदीच्या भोवऱ्याचे आव्हान देखील स्वीकारत असे आणि म्हणून अत्यंत लिलया नदीतून नारायण बाहेर पडत। म्हणून पुढे समर्थांचे 2 शिष्य उद्धव आणि कल्याण हे समर्थांच्या संगतीत राहून पुण्यात तरबेज झाले, ते आपण पुढे पाहणार आहोत। अहो, नारायण एका दमात पाण्याखालून गोदावरी पार करत असे। झाडांच्या फांद्यांना लोंबकळणे किंवा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारणे, घरांच्या छपरावर उड्या मारणे, हे सर्व उद्योग नारायण आपल्या सवंगड्यांबरोबर करत असे। त्या बाबतीत राणूबाईने नारायणाला पुरेसे स्वातंत्र्य दिले होते, कारण अनेकदा काळजीपोटी आई वडीलच मुलांना दुबळे करतात। नारायणाचे उपनयन संस्कार सूर्याजी पंतांनीच पार पाडले। तसेच नारायणाची कुशाग्र बुद्धिमत्ता पाहून नारायणाचे संपूर्ण शिक्षण श्रीराम जोशी यांच्याकडे पूर्ण झाले। गिरधर स्वामी बाळ नारायणाच्या शिक्षणाबाबत समर्थ प्रताप ग्रंथात लिहितात, समर्थे 11 घड्यात केले धुळाक्षर, 11 प्रहरात वळिले अक्षर, 11 दिवसे केला जमा खर्च सुंदर, ब्रह्मांड कुलकर्णी चालवा वया। समर्थांना प्रत्येक वेळी 11 आकड्यात लिहिण्याचा उल्लेख असतो। पुढे समर्थांनी 11 मारुतींची स्थापना केली, हे आपण पुढे पाहणारच आहोत। म्हणून हनुमंत हा 11वा रुद्र अवतार। नारायण घराघरात जाऊन सर्वांची अदबीने मदत पण करायचा। कुणी भुकेला असेल तर त्याला आपल्या घरातील जेवण घेऊन जायचा। तसेच गावातील मुलांना व्यायामाची शिक्षा सुद्धा द्यायचा। तसे बघायला गेले तर नारायण खोडकर पण तेवढाच प्रेमळ आणि कर्तव्यदक्षही होता। सर, तुम्ही बाळ नारायणाचं वर्णन खोडकर, तेवढाच प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष असं केलं, पण त्याचं एखादं दुसरं अजून उदाहरण सांगू शकाल का?
श्रोते हो, एकदा काय झाले, कुलकर्णींच्या वाड्यामध्ये गावातील वरिष्ठ अधिकारी आले आणि बसायला एकही व्यासपीठ नसल्यामुळे ते राणूबाईला रागावून निघून गेले. हे नारायणाने ऐकले आणि नारायणाने आपल्या 8 व्युत्पत्ती अर्थात 8 पैलवानांना जमा केले आणि ताबडतोब जंगलात जाऊन मोठमोठी झाडे तोडून साधन सामग्री बरोबर घेऊन झाडांच्या लांब अशा फळ्या तयार केल्या आणि घरातून खळे, करवत, कोळंबा, हातोडा ही सर्व सामग्री घेऊन टेबल, खुर्च्या आणि बसण्यासाठी व्यासपीठ तयार केले. त्यामध्ये नारायणाची निरीक्षण शक्ती अत्यंत विलक्षण होती आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा गावचे अधिकारी आले आणि पाहिले की छान सुंदर बसण्यासाठी व्यासपीठ तयार केले आहे, त्याचबरोबर खुर्च्या मांडल्या आहेत, ही सर्व व्यवस्था पाहून अधिकारी यांनी राणूबाई यांचे कौतुक केले आणि नारायणाला आशीर्वाद दिला. नारायणाचे जेवढे खेळ होते त्यामधून एक व्यायामाचा मेसेज मिळायचा. पोहण्यासाठी उंच टेकडीवरून नदीत खाली उडी मारणे, क्षणात झाडावरून चढणे, झाडावरून खाली उतरणे, अर्थात हे सर्व व्यायामाचे प्रकार होते. खेळामध्ये जो जो हरणार त्या सर्वांना एकच शिक्षा, ती म्हणजे स्वच्छता अभियान. आजूबाजूतील सर्व गावे आणि पाड्यातील सर्व अंगणातील झाडलोट करणे, झाडे लावणे, वृद्ध आजोबा आजीची सेवा करणे, पाणी आणून देणे, अशी अनेक प्रकारची सेवा स्वतः नारायण करी आणि मित्रांकडून करून घेत. गावात एका ठिकाणी वृद्ध आजीला तिची सून जेवण न देता तिच्याकडून काम करून घ्यायची आणि शिव्या द्यायची. हे सर्व नारायणाने पाहिले आणि मित्रांना बरोबर घेऊन भूतांचे सांगाडे घालून सुनेला वटणीवर आणायचे ठरवले. नारायणाने त्या बाईच्या सासऱ्याच्या आवाजात कठोरपणे दम दिला. मी तुझा सासरा, बरेच महिन्यापासून तुझ्या सासूला तू त्रास देत आहेस, तो प्रकार मी बघत आलोय. हे सर्व थांबवलेस नाही तर मी तुझ्या मानकुटीवर बसेन आणि तुला पिशाच्य येऊन टाकून देईन. तेव्हा सून क्षमा मागून पाया पडते आणि मी पुन्हा असं करणार नाही असे वचन देते. दुसऱ्या दिवशी नारायणाने पाहिले तर सून सासूचे पाय दाबत होती. असे अनेक प्रकारचे उपक्रम नारायणाकडून होत होते. बरं, नारायण कुणाच्या घरी गेला म्हणजे लोकांना साधू संत येती खरा, तोची दिवाळी दसरा असा आनंद व्हायचा. त्यामध्ये नारायण सूर्याजी पंत आणि राणूबाई यांचा सुपुत्र म्हणून गावातील सर्वच लोक नारायणाचा आदर्श मुलांना शिकवित होते. बरं, नारायणाचा अंतर्गत स्वभाव म्हटला तर नारायणाला स्वतःची प्रशंसा केलेली अजिबात आवडत नव्हती. एकदा भिक्षेसाठी एक साधू घरी आले आणि त्यांनी नारायणाकडे बघून नारायणाचे भविष्य सांगायला सुरुवात केली. तेवढ्यात आईने हे ऐकू नये म्हणून नारायणाने साधूला थांबवले आणि निक्षून सांगितले, तुम्ही जर माझी प्रशंसा न करता निघून गेलात तर तुम्हाला दुपटीने भिक्षा देईन. अशी उत्तम लक्षणे नारायणाच्या अंतरी असायची. नारायण म्हणजे थोरा मोठ्यांचा आदरयुक्त सन्मान, दीन दुबळ्यांची निष्काम सेवा. नारायण हा आई वडिलांपासून गावातील सर्वांचा आदर्श मुलगा, शाळेत गुरुजींचा आदर्श विद्यार्थी, तसेच सवंगड्यांचा आदर्श मित्र, हनुमंताचा अंश आणि सखा. आणि विशेष उल्लेखनीय म्हणजे आत्ताचे संत महंत साधू महाराज आणि आपल्या सर्वांना शिकण्यासारखे ते म्हणजे आपल्या सर्वांचे सद्गुरू हे सगुण साकार स्वरूपामध्ये असतात आणि त्यांच्याकडूनच आपण उपासना मंत्र अर्थात अनुग्रह घेतो. परंतु नारायणाने निर्गुण निराकार प्रभू श्री रामचंद्र यांच्या श्रीमुखातून अनुग्रह घेतला. ही गोष्ट अत्यंत आश्चर्यजनक आणि सामर्थ्याची आहे, कारण हे कोणाला कधीच शक्य होत नाही. अगदी लक्षा माझी कोणी एक, पाहे देवाचा विवेक, परी त्या देवाचे कौतुक ठाई न पडे. पंदिरकर सर, आज आपण नारायणाच्या बाललीला तसेच सूर्याजी पंतांचा पितृतुल्य अधिकार तुमच्याकडून विवरणातून समजून घेतला. सर, जसे छत्रपती शिवरायांना जिजामातेने रामायण आणि महाभारताच्या कथा सांगून अत्यंत उत्तम संस्कारात घडवले, त्याचप्रमाणे नारायणाच्या मातोश्री राणूबाई यांच्याविषयी आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. अहो प्रशांतजी, राणूबाई ह्या एकनिष्ठ पतिव्रता परायण साध्वी स्त्री होत्या. सूर्याजी पंतांना सुखदुःखात सामोपचाराने कौटुंबिक तसेच आध्यात्मिक पद्धतीने साथ देणाऱ्या त्या समर्थनीय माऊली होत्या. तसेच राणूबाई अत्यंत सुशील, मर्यादाशील, रामभक्तीत तल्लीन असणाऱ्या कुलीन तसेच शालीन गृहिणी होत्या. सूर्याजी पंत आणि राणूबाई सकाळी ब्राह्मणी मुहूर्तावर उठून उपाळ्या, नामस्मरण, स्तोत्र पठण नित्यकाळ ते करीत होते आणि उत्सवाला येणारे साधू संत विश्रांतीसाठी समर्थांच्याच वाड्यात राहायचे.
कारण अन्नदान, दान धर्म, सत्संग, साधू संत आणि येणाऱ्या अतिथींची सेवा करण्याची आवड या दोघा उभयतांना होती. अहो, सतत गावातील स्त्रियांचे वांजोडी बाई म्हणून कोमणे सण करून 24 वर्ष अर्थात 2 तपाची तपश्चर्यामध्ये कुठेही मन विचलित न होता केवळ प्रभू श्री रामचंद्र आणि सूर्यनारायण विश्वास संपन्न करणाऱ्या त्या भगवती स्वरूप आणि मातृतुल्य अधिकार संपन्न अशा समर्थनीय मातोश्री राणूबाई होत्या. राणूबाईंची चाणक्य बुद्धी आपण जर जाणून घेतली तर आपल्याला लक्षात येईल की त्या किती सद्गुणी, सदाचारी आणि सद्विवेकी स्त्री होत्या. श्रोतेहो, राणूबाई यांची फलश्रुती म्हटली तर प्रत्यक्ष सूर्यनारायण प्रसन्न होऊन राणूबाईला म्हणाले, आम्ही आपणास प्रसन्न झालो आहोत, तेव्हा काहीतरी मागून घ्यावे. राणूबाई चरणस्पर्श करून म्हणाल्या, आपल्या दर्शनाने आम्ही धन्य झालो आहोत. आमच्या अंतरेची उदासीन वृत्ती केवळ आपल्या दर्शनाने नष्ट झाली. स्वारी, केवळ आपल्या दर्शनाने आमच्या माहेरील 21 पिढ्या आणि सासरकडील 21 पिढ्या अर्थात 42 कुळाचा उद्धार केवळ आपल्या दर्शनाने झाला. आमचे एकच निवेदन आहे, ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्राचे दर्शन व्हावे. तेव्हा सूर्यनारायण म्हणाले, आपल्याला दर्शन देण्यासाठी प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्र लवकरच आपल्या वास्तूत प्रगट होतील. परंतु राणूबाई, आपण जे मागाल ते देण्याची प्रभू श्री रामचंद्रांचीच आम्हाला आज्ञा आहे. त्यावेळी राणूबाईंनी जे उत्तर दिले ते सर्वांनाच अभ्यासागणित आश्चर्यचकित करण्यासारखे आहे. आमचे श्रीहरी नारायणाच्या चरणी एकच निवेदन आहे की ज्या पद्धतीने 24 वर्ष आमच्याकडून आपण त्रिकाळ उपासना करून घेतली, अगदी तशीच आमच्या पुढील येणाऱ्या वंश परंपरेकडून निष्काम श्रीसेवा दास्यवृत्ती करून घ्यावी, हे आपल्या चरणी निवेदन आहे. प्रशांतजी, काही लक्षात आले का? सर, मला देखील हे ऐकून आश्चर्य वाटत आहे. सर, मला देव प्रसन्न झाला असता तर मी पहिलं घराण्याला वारसा द्या म्हणून म्हटलं असतं, परंतु राणूबाईंनी ते न मागता पुढे येणाऱ्या वंश परंपरेकडून अशाच प्रकारची भक्ती करून घ्या म्हणणं म्हणजे त्यांच्या पोटी बाळ जन्माला येणारच. अहो, सूर्यनारायणाने तथास्तु म्हणणे म्हणजे राणूबाईच्या उदरी सत्कर्म आचरणाची उत्पत्ती होणार हे अगदी निश्चित झाले. 1604 मध्ये राणूबाई आपल्या मैत्रिणीसह गोदा स्नानासाठी जांबेपासून 6 मैलावरील गुंज गावी गेल्या होत्या. तो मकर संक्रांतीचा पर्वकाळ होता. गोदा स्नान झाल्यानंतर राणूबाईंनी सरिता पूजन केले आणि त्यांनी गोदा मातेला प्रार्थना केली, हे गंगे माय, विवाह होऊन 25 वर्ष झाली, अजून मूळ बाळ नाही, माझी कूस पुजवू दे आणि मला पुत्र झाल्यास त्याचं नाव मी गंगाधर ठेवी. आणि म्हणून 1605 मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीला सूर्योदय समयी राणूबाई प्रसूत झाल्या. सूर्यनारायण दिलेल्या वचनाप्रमाणे आणि गोदावरीला केलेल्या संकल्पाप्रमाणे श्री संत एकनाथ महाराजांनी बाळाचे नाव गंगाधर ठेवले. पुढे श्रोते हो, राणूबाईंना डोहाळे लागले. श्रोते हो, मानसशास्त्रीय दृष्ट्या डोहाळे ही एक गोड संकल्पना आहे, परंतु प्रत्येक स्त्री मात्र दुसरा जन्म अनुभवते. केवळ कौशल्या माता किंवा देवकी माता यांचे डोहाळे लोकप्रिय नाहीत, तर शिवभारत या ग्रंथात कवी परमानंद नेवासकर शिवछत्रपतींच्या सहवासात किमान 10-12 वर्षे राहिले. त्यांनी जिजाबाईंचे डोहाळे त्यांच्या लेखनातून प्रगट केले आहे. तेव्हा त्यांनी लिहिलेल्या भक्तिरूप डोहाळ्यांना ऐतिहासिक महत्व आहे. बरं, राणूबाईंचे डोळे अत्यंत आश्चर्यचकित करणारे होते. इकडे कुणा मातेला डोहाळे लागले की चिंचा, आंबे खावेसे वाटतात. अगदीच आत्ताच्या काळात म्हटले तर बर्गर, वडापाव, चायनीज खावेसे वाटते. परंतु राणूबाई झोपेत उठून म्हणायच्या, सूर्याजी पंत, मी तुमच्या वंशात हनुमंताचा अंश म्हणून जन्माला येणार आहे. मी निर्गुण निराकार स्वरूपात संचार करीन. माझा केवळ विश्व कल्याणाकरिता जन्म होणार आहे. हे ऐकून सूर्याजी पंत आश्चर्यचकित व्हायचे. राणूबाई झोपेत बोलू लागल्या, गिरी कंदरे मज आवडती, अरे मंदिरे मज ना आवडती. हनुमान रूपे मी नर वानरा कृती, नर नारायण निर्धारे. मुख्य प्राणनाथ मी सर्व व्यापक, मजला प्रिय एक श्री रघुनायक. काय रे उगेची पाहता विश्वलोक, रघुनाथ स्मरण करा रे. या वचनानुसार राणूबाईंचे डोहाळे हे श्रीराम भक्तीचे होते. इथे डोहाळे म्हणजे गर्भाच्या आवडी आतमध्ये संक्रमित होतात आणि म्हणून विशेष जगद्गुरु तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग,
आनंदाचे डोही आनंद तरंग गर्भाचे आवडी मातेचे डोहाळे जेथीचा जिवाळा ते बिंबे आनंदाचे डोही आनंद तरंग. म्हणून पूर्वीच्या काळी मातेच्या डोळ्यावरून जन्माला येणारे मूल कसे असेल याचे भाकीत केले जात असे. कधी कधी राणूबाई अचानक वाऱ्यासारखे घरातून नकळत निघून जायच्या आणि मग संपूर्ण गाव राणूबाईला शोधायला बाहेर पडायचे. राणूबाई एकदा हनुमंताच्या मंदिराच्या मागे ध्यानाला जाऊन बसल्या. गावकऱ्यांनी सहज हात लावले असता तो आग आग म्हणत पळत सुटला. दुसऱ्या वेळेत राणूबाई एका उंच नारळाच्या शेंड्यावर जाऊन बसल्या होत्या. आता प्रश्न असा होता की त्यांना उतरणार कोण? बरं, मागचा अनुभव पाठीशी होता. शेवटी सूर्याजी बनते यांनी राणूबाईंना अर्थात हनुमंताचे स्मरण करून आराधना केली आणि खाली उतरण्याकरिता निवेदन केले. तिसऱ्या वेळेत राणूबाईंनी उंच टेकडीवरून नदीत उडी मारली तेव्हा गावातील स्त्रिया म्हणाल्या, हे तर चमत्कारिकच डोहाळे म्हणायचे. राणूबाई पोटाशी असताना ह्या अशा जर वागत असतील तर केवळ त्यांच्या पोटी हनुमानच जन्माला येणार याची सर्वांना खात्री पटली. अर्थात हनुमंताचा अंश राणूबाईंच्या उदरी जन्माला आला. अर्थातच राणूबाईंची पुण्य अफाट होते. म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणून इथे तुकाराम महाराज म्हणतात, आधी बीज एकले आधी बीज एकले बीज अंकुरले रोप वाढले बीज अंकुरले रोप वाढले आधी बीज एकले. श्रोते हो, असा सर्व गुणसंपन्न आणि श्रेष्ठ बाळ नारायणाचा अधिकार. मला खात्री आहे श्रोते हो, आपल्याला सर्वच मालिका अत्यंत आवडत आहेत. त्याकरिता आपण सबस्क्राईब आणि कमेंट्स देऊन नक्कीच टर्ले TV या यूट्यूब चॅनलला लाईक करीत आहात. परंतु श्रोते हो, आपल्याबरोबर सर्वांनाच या गोष्टीचं ज्ञान व्हावे त्याकरिता श्री समर्थ विवरण मालिकेचा प्रत्येक एपिसोड आपल्या सोशल मीडियावर आपण पाठवावा. आणि हो, आजच्या मालिकेसंदर्भात आपले आशीर्वाद रूपी कमेंट्स त्वरित पाठवा ही विनंती. शुभम भवतु. त्याकरता श्रोतेहो, आज आपण पुन्हा एकदा पंदिरकर सरांचे आभार व्यक्त करून श्री समर्थ विवरण मालिकेत इथेच विश्रांती घेत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या पर्वात. तत्पूर्वी श्री समर्थांबद्दलची अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, कमेंट्स करायला विसरू नका. तुमच्या मित्रपरिवारासोबत हा एपिसोड सोशल मीडियावर शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या पर्वात. श्रीराम. श्रीराम. श्रोतेहो, श्रीराम. श्री राम जय राम जय जय राम.